सो दिस इज अमेझिंग. आता लिटरली मी BMCच्या त्या रूफवर आहे जिथून आपण खालून BMC बघतो नेहमी. हॅलो नमस्कार, माझं नाव आहे ओमकार आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण मुंबईच्या एका अशा आयकॉनिक बिल्डिंगमध्ये जाणार आहोत जे आपण ऑलमोस्ट रोज बघतो, बट त्याच्या आतमध्ये मोस्टली आपण जात नाही. सगळ्यांनी बेसिकली हिस्ट्री सांगितली की वाय वॉज द CST स्टेशन बिल्ट आणि त्याचं आर्किटेक्चर, BMC बिल्डिंगचं पण आर्किटेक्ट आणि CSTचं पण आर्किटेक्ट दोन्ही सेमच आर्किटेक्ट आहे, बट त्याच्या डिझाईन्समध्ये जे डिफरन्सेस आहेत, एक खूप गॉथिक स्टाईल आहे आणि एकामध्ये थोडंसं मुघल रेझेम्बलन्स आहे, त्याचं त्यांनी इम्पॉर्टन्स सांगितलं. आणि आता फायनली आम्ही इनसाइड द BMC बिल्डिंग चाललो. हे जे आहे ते BMCचं गार्डन आहे आणि कॅन यू बिलीव्ह की BMCमध्ये एक एवढी ओपन स्पेस आहे आतमध्ये गार्डनसाठी. तो हे मुद्दामून त्या आर्किटेक्टने डिझाईन केलं आहे एअर सर्क्युलेशनसाठी, कारण ऑफकोर्स त्या टायमाला इलेक्ट्रिफाईड बिल्डिंग नव्हत्या म्हणून. लुक ॲट द ओपन स्पेस. हे BMCचं फाउंटन डिझाईन केलेलं आहे आणि त्या टायमाला पण जे आर्किटेक्ट होते त्यांनी, तुम्ही जर फ्लोरा फाउंटन किंवा जे पण काय, फाउंटन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द आर्किटेक्चर ऑफ एनी बिल्डिंग मेड इन मुंबई. सो आणि लकीली हे आज चालू आहे. सो ही जी ऑरेंज चेअर आहे ती पर्टिक्युलरली मेयरसाठी आहे. तो मेयर ऑफ बॉम्बे वर्क्स फ्रॉम दिस चेअर. सो दिस इज अमेझिंग. आता लिटरली मी BMCच्या त्या रूफवर आहे जिथून आपण खालून BMC बघतो नेहमी. हाच तो मेन डोम आहे, पाठी आहे CST स्टेशन. सो दिस इज द रूफ आणि इथून काय लुक आहे यार, म्हणजे इथून लिटरली असं वाटतं की दिस इज द ॲडमिनिस्ट्रेशन स्पॉट ऑफ मुंबई. सो जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू यार, काय व्ह्यू आहे. म्हणजे नेहमी आपण ऑपोजिट डायरेक्शनला असतो, आपण समोर असतो आणि आपण या बिल्डिंगला बघतो, बट आज या हाईटवरून हा व्ह्यू बघायला एकदम अमेझिंग वाटतं. तर आम्ही एका नॅरो पाथमधनं चाललो. एक स्पेशल गोष्ट बघा, आणि
आणि जस्ट लुक. Alright, keep going now. Come on up, guys. Go. Keep moving to the side, guys, please. आणि आपण जो डोम बघतो बाहेरून तो ॲक्च्युली 2 डोम्स आहेत. एक जो आपल्याला बाहेरून दिसतो आणि एक जो आतून दिसतोय. आणि त्या 2 डोम्सच्या मध्ये जी लायनिंग आहे त्याच्यामध्ये पहिले वॉटर स्टोअर केलं जायचं, बिकॉज हे पूर्ण BMCची बिल्डिंग कॉन्क्रीटनी बनलेली आहे. सो फायरचं तसं काही डेंजर नव्हतं, बट जर फायर झाली तर मग ते 2 डोम्सच्या गॅपमध्ये जेवढी जागा आहे तो वॉटर टँक होता, त्याच्यामध्ये वॉटर स्टोअर केलं जायचं. बट आता तो ऑपरेशनल नाही आहे, कारण आता आपल्याकडे ऑफकोर्स मॉडर्न फायर फायटिंग इक्विपमेंट्स आहेत. सो हा BMCचा फेमस डोम आहे जो आपण बाहेरून बघतो. आणि हा डोम वरती तुम्हाला गोल्ड वर्क दिसतं ते गोल्ड प्लेटिंग आहे. सो इट इज ब्युटिफुल. आणि जे आर्किटेक्टनी कमालचं डिझाईन केलं ना, दॅट इज सो आमची टूर आता झालेली आहे आणि आम्ही बाहेर आलो आहे. आणि यार एक मस्त एक्सपिरियन्स होता हा. मी तुम्हाला ऑलवेज प्रिफर करेन की तुम्ही हा एक्सपिरियन्स नक्की घ्या. बुक माय शोवर तुम्ही हे टूर बुक करू शकता. एक आय गेस 350 रुपीज चार्जेस असतात त्याचे, बट टोटली वर्थ इट आहे यार. कारण आपण एवढे वर्षाची बिल्डिंग नुसती बाहेरून बघतोय, त्याचे आपण फोटोज काढतो आणि जी खूप आयकॉनिक आहे ती जेव्हा आपल्याला आतमधून बघायला भेटते तेव्हा एक वेगळं इंटरेस्टिंग फिलिंग आहे. आणि प्लस त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन पण भेटते, मेकिंगबद्दल, हिस्ट्रीबद्दल, आर्किटेक्चरबद्दल. सो इट्स क्वाईट अमेझिंग. आणि आता खूप भूक लागली, त्यामुळे आम्ही आता कुठेतरी लंच करायला जाऊ. लेट्स सी. आता जस्ट आमचं लंच झालं आहे मार्शल रेस्टॉरंटमध्ये. फूड इज गुड, फूड चांगलं आहे, बट थोडं प्राइझी आहे. ऑफकोर्स फूडमुळे असेल का नाही मला माहीत नाही, बट वन टाईम एक्सपिरियन्ससाठी चांगलं आहे. बट रिमेंबर की थोडं प्राइझी आहे, बट फूड इज एक्सलंट. सो आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. लेट मी नो इन द कॉमेंट्स की तुम्ही याच्या आधी पहिले कधी BMC ऑफिसमध्ये गेला असाल का. आय मीन कोणत्याही दुसऱ्या कारणासाठी, कारण मी तर फर्स्ट टाईम गेलो आहे. आय डोंट नो कोणी तुमच्या आधी कोणी गेलं असेल तर प्लीज कॉमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ आय होप शॉर्ट होता बट सिम्पल होता. आता पुढे ऑफकोर्स नवीन व्हिडिओज येत राहतील. सो राम राम, करा राम, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला माझा सलाम. सायनिंग ऑफ.